नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील निळवणे कातळवाडी रस्त्यावरती भूस्खलन, ठिकठिकाणी 5 ते 6 फूट खोल भेगा. कातळवाडीतील 35 कुटुंबियांवरती भूस्खलनाची टांगती तलवार, तर मार्गावरील वाहतूक प्रशासनानं केली बंद. यंदा 7 सप्टेंबरला होणार लाडक्या गणरायाचं आगमन. गणपती स्पेशल 202 गाड्या फुल. कोकणातील चाकरमान्यांची चिंता वाढली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरने कांस्य पदक जिंकून रचला इतिहास. नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैरागी कासारटाका देवस्थान स्थळी भाविकांची गर्दी. नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी रांगा. कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी येथून भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित. पाहूया सविस्तर वृत्त. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मौजे निळवणे कातळवाडी या मार्गावरील 1.5 किलोमीटरचा रस्ता भूस्खलन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खचलेला असून या रस्त्याला ठिकठिकाणी 5-6 फुटांच्या खोल भेगा गेलेल्या आहेत. त्यामुळे कातळवाडीमधील 35 घरांचा संपर्क देखील तुटला आहे. रस्त्याचा भाग दरडीकडील बाजूकडे खचला असल्यामुळे त्याच ठिकाणी डोंगर माथ्यावरती असणाऱ्या कातळवाडी गावाला देखील धोका निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी या रस्त्याला 10 लाख रुपये खर्च करून नव्याने हा रस्ता बनवण्यात आला होता. मात्र आता मोठ्या प्रमाणावरती तो खचल्यामुळे कातळवाडी गावातील 100 कुटुंबांवरती भूस्खलनाची टांगती तलवार सध्या निर्माण झालेली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे प्रशासनाने आता बंद केलेली आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांसह स्पेशल 202 गाड्या आता फुल झालेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप रखडल्याने आणि खासगी ट्रॅव्हल्स करता जादा पैसे मोजावे लागणार असल्याने चाकरमान्यांनी तिकिटासाठी आपला मोर्चा आता एसटी महामंडळाकडे वळवलेला पाहायला मिळतोय. चाकरमान्यांना एसटीचे तिकीट मिळत असले तरी महामंडळाच्या जुन्या गळक्या आणि मोडकळीस आलेल्या बसमधून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना चिंता लागली आहे. मुंबई ठाण्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवाकरिता कोकणात जातात. मुंबईच्या लोकसंख्येच्या सुमारे 25% चाकरमानी आहेत. मुंबई आणि शहरातून गणेशोत्सवाकरिता सुमारे 3 ते 3.5 लाख चाकरमानी कोकणात जातात. यंदा 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. त्याआधी 2 दिवस कोकणात पोहोचण्यासाठी चाकरमानी धडपडतात. परंतु कोकणात नियमितपणे जाणाऱ्या सर्व रेल्वे 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान फुल झाल्या आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या चाकरमान्यांना 202 गणपती स्पेशल गाड्यांमुळे आरक्षित तिकीट मिळण्याची आशा होती, परंतु तीही फुल ठरली आहे. गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण सुरू होताच एका मिनिटातच गाड्या फुल झाल्याने चाकरमानी निराश झालेत. दरवर्षी गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटात फुल होत असल्याने नेहमीच चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडते. रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने चाकरमान्यांनी आता एसटीच्या प्रवासाला प्राधान्य दिलंय. रेल्वेनंतर कोकणात गणेशोत्सवाकरिता एसटी महामंडळ सर्वात जादा गाड्या चालवते. यंदा महामंडळाचे 3.5 ते 4 हजारांपर्यंत गाड्या चालवण्याचं नियोजन आहे. परंतु या सर्व गाड्या राज्यातील एसटीच्या विविध आगारांतून मागवण्यात येत आहेत. या गाड्यांची स्थिती फारशी चांगली नसते. मध्य रेल्वेने वेटिंग तिकिटावर प्रवास केल्यास प्रवाशाला पुढील स्थानकावर उतरवण्याची कारवाई केली जाते. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवासी वेटिंग तिकिटावर प्रवास करतायत. या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या प्रवाशांवर रेल्वे कारवाई करणार का असा प्रश्न आता चाकरमानी करतायत. मुळातच रेल्वे जादा वेटिंगचे तिकीट देते का असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. तिकीट कन्फर्म होईल इतपतच वेटिंगची तिकिटे विकली तर अशी कारवाई करण्याची वेळच येणार नाही असं रेल्वे प्रवाशांकडून बोललं जातंय. गौरी गणपतीसाठी एसटीच्या मुंबईतून 236 तर ठाण्यातून 410 एसटी फुल झाल्या असून ग्रुप बुकिंग 25 जुलैपासून सुरू होणार आहे. या गाड्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकरिता आरक्षित झाल्या आहेत. मुंबई ठाण्यातून कोकणात एसटीच्या रोज 150 पेक्षा जास्त गाड्या धावणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, माझे कोकण. रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेत सुमारे 450 कोटींचा घोटाळा असून त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे माजी सदस्य अशोकराव जाधव यांनी काल शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दीपक राऊत, काँग्रेस तालुका सरचिटणीस काका तोडणकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ किल्लेकर,
महाराष्ट्र प्रदेश सचिव परशुराम केतरी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. 2016ला कर्जमाफीमध्ये बसत असताना सुद्धा आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये बसत असताना सुद्धा कित्येक जणांची कर्ज ही माफच केली नाही. उलट 2019ची आणि जी कर्ज जी आहे ही खावटी कर्जांचं सुद्धा मध्यम मुदतीमध्ये रूपांतर केलं आणि त्याच्या वसूल झालं. गेल्या 5-7 वर्षांमध्ये कर्ज घेतलेल्याची एकही साधी नोटीस, कायदा काय सांगतो की बाबा एखाद्या शेतकऱ्याची कर्ज थकलं असेल तर 3 महिने त्याचा हप्ता आला नसेल, 4 महिन्याला नसेल तर त्याला आपण एनपीएमध्ये नोटीस काढतो. परंतु या जिल्ह्यामध्ये ते बँकेच्या कित्येक सोसायटी म्हणजे त्याला बँकच जबाबदार आहे, मी संस्थेचे सचिव चेअरमन म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे कारण बँकेचे इन्स्पेक्टर आणि बँकेची वरचे संचालक मंडळ आणि विशेषतः बँकेचे चेअरमन यांनी त्यांना नोटीसच काढायला सांगितलेलं नाही. आणि आता एक आहे की गेल्या 3-4 महिन्यामध्ये लोकांना जप्तीच्या नोटीस येतात. ना पहिली नोटीस, ना दुसरी नोटीस, ना तिसरी नोटीस, तो कायदा सगळ्या धाब्यावर बसून जप्तीच्या नोटीस येतात. रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रत्नागिरी नगरपालिकेला तसंच प्रशासनाला इशारा देण्याकरता भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालिकेवरती धडकले. यावेळी खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच रस्त्याच्या झालेल्या कामाची चौकशी व्हावी ही प्रमुख मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. जवळजवळ महिन्याभरामध्ये रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. खरं तर जवळजवळ 2-3 वेळेला ही सगळी कामं तयार झालेली होती. कॉन्क्रिटीकरण झालं होतं, डांबरीकरण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अजून अर्धा पाऊससुद्धा झालेला नाही आणि अशा वेळेला या ठिकाणी रस्त्यांची दर्जा घसरलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांना विशेष करून 2 व्हीलर किंवा जे पादचारी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळं हे रस्ते जे खराब झालेले आहेत या खराब रस्त्याच्या कामाची खरं तर चौकशी होणं क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. ती मागणी या निमित्तानं भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराच्या वतीनं आम्ही करतोय. त्याचबरोबर 10 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही इथं मुख्याधिकाऱ्यांना दिलेला आहे की सर्व मुख्य रस्ते आणि जे उपरस्ते आहेत किंवा ज्या गल्ल्या आहेत ज्याच्यापासून वाहतूक नेहमी साधारणपणे चालू असते 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा पादचारी, ते सगळे रस्ते तात्काळ ह्या 10 दिवसामध्ये त्याचं पॅचअप किंवा दुरुस्ती ही करणं आवश्यक आहे. आणि न झाल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या खर्चानं या रत्नागिरीतले हे जे रस्त्यांची दुरुस्ती आहे ती करण्याचं या ठिकाणी या निमित्तानं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. रत्नागिरीमध्ये आरोग्य यंत्रणेचा सध्या बोजवारा उडाला असून मोठ्या प्रमाणावरती डेंग्यू तसेच मलेरियाचा फैलाव झालेला आहे असं सांगत जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याबाबत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी नाराजी व्यक्त करत रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना भाजपच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत. तर यासाठी पालिकेला भाजपकडून 10 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आलाय. डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात आणि मलेरियाचा फैलाव या ठिकाणी झालाय. गेल्या वर्षभरामध्ये अत्यंत दयनीय अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था झाली. सिव्हिल सर्वसाधारण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत आणि शहराचा सगळा लोड शहराचं स्वतःचं हॉस्पिटल नसल्यामुळं हा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयावर येतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही आहेत. अन्य त्या ठिकाणी लागणारे कर्मचारी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंटना शिफ्ट करावं लागते डेंग्यूच्या आणि मलेरियाच्या. त्यामुळं त्याची जी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक होतं, फवारणी करणं असेल किंवा अन्य काही ज्या गोष्टी आहेत की डेंग्यूचा डास निर्माणच होता कामा नये आणि तो जो झाला तर त्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यावरती फवारणी करणं गरजेचे आहे. पण तो अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि त्यामुळं समस्त रत्नागिरीकरांना दुर्दैवानं ही सगळी झळ त्या ठिकाणी आज सोसावी लागत आहे. नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि आम्ही 10 दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेटम दिलाय. 17 वर्ष कोकणचा रस्ता होत नाही. एखादा माणूस मेला की त्याला मदत करायची आणि कोकणी जनतेला भुरळ पडायची. आता आम्ही मुंबई गोवा महामार्गाने आलो. सिमेंटच्या रस्त्याला देखील खड्डे पडलेले आहेत. आम्ही सत्तेत आल्यावरती ठेकेदाराला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ असं मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर. कोकणी माणसाला गृहीत धरलेलं आहे आणि विचारच डेट झालेले आहे. आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळे गृहीत धरल्यामुळे काय झालंय की एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली की त्याला 5-10 लाखाची मदत करायची, सांत्वनपर काहीतरी लिहायचं, इतकंच फक्त बोलायचं. आणि हे दुर्दैव आहे की 17 वर्ष तुम्ही कोकणी जनतेला, आणि कोकणी जनता सहनशील कशी आहे हे सुद्धा कळत नाही एवढं की तुम्ही त्याच लोकांना जिंकून देताय. त्याच तुम्ही सांगितलं तुमचा जन्मही झालेला नव्हता, अनेक घटना घडल्या तेव्हा, बरोबर आहे, त्याच लोकांना जिंकून देताय तुम्ही.
म्हणून म्हणतो ना, एकदा राजसमाच्या मागे उभे राहा, मग तुम्हाला दिसेल की रस्ता कशा प्रकारे पूर्ण केला जातो, कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे काम करतो. आता मी आलो तेव्हा सिमेंटच्या रस्त्याला खड्डे पडले. सिमेंटच्या रस्त्याला कसे पडू शकतात? काम बोगस आहे. कुठल्या प्रकारचे ऍडजस्टमेंट आहे त्याची उत्तर आम्ही घेणार ना. आणि तुम्हाला दिसेल आम्ही जेव्हा उतरू तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला जी भाषा कळेल त्या भाषेत आम्ही त्याला समजू. महाराष्ट्रामधील 12 कोटी जनतेच्या सामान्य अपेक्षांची पूर्तता करा. आज तिजोरीत पैसे नाहीत आणि योजनांचा पाऊस पडत आहे. राज्यावरती 8 लाख कोटींचं कर्ज आहे आणि लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या योजना जाहीर होत आहेत. निवडणूक 70 दिवसांवरती आलेली आहे. आम्हाला असं वाटतं की योजना यशस्वी होणार नाही, कारण सरकारकडे तिजोरीत पैसाच नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात निवडणूक लढवणार आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते व मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय. कसं आहे, राज्यावरती मला वाटतं 7.5-8 लाख कोटीचं कर्ज आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ, आज अजून काहीतरी लाडके वयस्कर मला माहिती ती पण काहीतरी योजना आज काहीतरी जाहीर झाली. सरकारकडे पैसे आहेत का? एका योजनेवरती कितीचं बर्डन पडणार आहे? 40-45 हजार कोटीचं बर्डन पडणार असं मला वाटतं. आता 70 दिवसावर इलेक्शन आहे. याचे क्रायटेरियाज काय आहेत अप्रुव्हलचे ते आपण कोणी ऐकलेत का? ते एकदा बघा, मग तुम्हाला कळेल. आणि जरी योजना झाली तर आपण बघू, परंतु योजना होईल असं मला तरी वाटत नाही. कारण ही बोलणं ठीक असतं, परंतु त्याच्याकरता आर्थिक नियोजन असतं. आणि हे करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रातील जी 12 कोटी जनता आहे त्यांच्या ज्या सामान्य अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करा. म्हणजे सगळ्या बहिणी, सगळे भाऊ आणि सगळे वडील, सगळे आजोबा आशीर्वाद देतील. स्पेसिफिक काहीच करण्याची आवश्यकता नाही, कारण ते करणं खूप डिफिकल्ट आहे. आम्हाला तर असं वाटतं इम्पॉसिबल आहे. हे एवढं सोपं नाही. बोलणं सोपं असतं अलग लक्षात, पण इम्प्लिमेंटेशनला खूप वेळ लागेल आणि होणार नाही. एवढे पैसे नाही आहेत राज्याकडे. नवी मुंबईतील वाशी येथील अंजुमन शाळेसमोर भरधाव वेगात आलेल्या इनोव्हानं एका रिक्षा चालकाला चिरडलंय. रिक्षाला चिरडल्यानंतर इनोव्हा चालकाने कारसह तेथून पळ काढला. त्यानंतर काही तासातच चालकाला अटक देखील करण्यात आली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय आणि रिक्षाही उद्ध्वस्त झाली. या हिट अँड रन अपघातामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण देखील पसरलेलं आहे. हा अपघात आता CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की इनोव्हा चालक सुसाट वेगात होता आणि त्यानं रिक्षा लांबपर्यंत ओढून नेली होती. अपघातानंतर लगेचच इनोव्हा चालकाने पीडितेला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढलेला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात हिट अँड रनच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यात देखील महाराष्ट्राचे राजकारणही चांगलंच तापलेलं आहे. या घटनेनंतर त्यांच्याच काही वैमनस्य तर नाही ना, असा संशय सध्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे भरधाव वेगात कार रिक्षावरती गेलेली चित्र आज पाहायला मिळाले. नांदेड शहरातील श्रीनगर मुख्य रस्त्यावरती अचानक मोठे झाड उन्मळून पडलं. या दरम्यान स्कूटरवरती बसलेल्या पती पत्नी आणि 13 वर्षीय मुलगा जखमी झालाय. स्कूटरवरती मध्येच एक मुलगा बसला होता. झाड त्या मुलावरती पडलं, मात्र मुलगा गंभीर जखमी झालाय. पती पत्नी किरकोळ जखमी झालेले आहेत. विशेष म्हणजे वारा किंवा मुसळधार पाऊस नसतानाही झाड कोसळले. पडलेले झाड अनेक दिवस झुकत असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलंय. मुख्य रस्त्यावरती झाड पडल्याने काही काळ रस्ता देखील बंद झाला होता. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेलं झाड हटवलेलं आहे. भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचलाय. तिने या स्पर्धेत कांस्य पदकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकलंय. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज ठरली. नेमबाजीत भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मधील पहिले पदक पटकावून दिलेलं आहे. 0.1 गुणाने मागे राहिल्याने मनू भाकरला 3ऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली आणि मनू भाकरने अंतिम सामन्यात 221.7 गुणांसह हे पदक जिंकलंय. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं पदक आहे. मनू भाकर 21व्या शॉटने 2ऱ्या स्थानावरती पोहोचली होती, पण अखेरीस ती 3ऱ्या स्थानावरती राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलंय. मनू भाकर ही नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकून देणारी पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे. फिटनेस टुरिझम हा विषय हाती घेऊन मागील 4 वर्षात कोकणात विविध उपक्रम सुवर्ण सूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. कोकण कोस्टल मॅरेथॉन हा त्यातील एक अभिनव उपक्रम. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या बरोबरीने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन देखील या उपक्रमांचा एक भाग आहे. यामध्ये जास्तीत जास्त कोकणातील लोक सहभागी व्हावेत
यासाठी टीम KCMच्या माध्यमातून प्रॅक्टिस रन तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून ग्रुप राईड देखील आयोजित केल्या जात आहे. आज रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सिद्धिविनायक मंदिर भाट्टे येथे आयोजित केलेल्या या सामूहिक प्रॅक्टिस रनच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. मागील काही दिवसांपासून खेड शहरामध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे लोकांचे खूपच हाल झाले होते. या पुराच्या पाण्यात वावरताना दुखापत होणे स्वाभाविक आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत खेड शहरात जागोजागी मोफत वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली. प्रकाश पवार यांच्या पवार बाजार येथे शिबिराची सुरुवात झाली. खेड शहरातील पूरग्रस्त भागात व्यापारी वर्गाला टीटीचं इंजेक्शन व गोळ्या औषधं देखील देण्यात आली. संध्याकाळी सफा चौक, तळ्याचं वाकण व नंतर भोसतेपूल येथील पूरग्रस्त भागात टीटीचं इंजेक्शन व गोळ्या औषधं देण्यात आली. बाजारपेठ येथे डॉक्टर तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली इंजेक्शन देऊन शिबिराची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी 147 व्यापारी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. खेड व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास पाटणे, शैलेश धारिया, संतोष पाटणे, संकेत बुटाला, संदीप धारिया, रोहन भोजने, भाऊ संसारे आदी मान्यवर या शिबिराला उपस्थित होते. तसेच डॉक्टर किरण गांधी, डॉक्टर जुबळे मॅडम, बशीर मुजावर यांच्या कन्या डॉक्टर सादिया मुजावर यांनी मोलाचं सहकार्य देखील यावेळी केलं. कोकणातील प्रसिद्ध अशा बैरागी कासारटाका या देवस्थान स्थळी आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते. निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारटाका या देवस्थानला महाराष्ट्रातून तसेच गोवा, कर्नाटकातून खूप लोक येतात. विशेष म्हणजे बैरागी कासारटाका येथे मटणाच्या जेवणाचा नवस केला जातो. बैरागी कासारटाका ते धामापूर हा भाग केवळ वनभोजन व धार्मिक पर्यटनासाठी आजवर प्रसिद्ध होता. मात्र या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आढळून आलेला आहे. अनेक दुर्मिळ प्रजातीमधील पशुपक्षी, फुलपाखरे, साप, बेडूक इथे दिसून आले असून यामुळे निसर्ग पर्यटनालाही या परिसरात मोठी संधी दिसून आलेली आहे. आता आमचं हे 7वं वर्ष आहे. प्रत्येकाचा एकाचा कोणतरी नवस असतो. परत कोंबडे पण असतात. ते कोंबडे देण्यासाठी आम्ही इकडे देवाला दारू सुद्धा चालते, ते देण्यासाठी आम्ही ते नवस फेडायला येतो आम्ही इकडे. आणि 15 कोंबडे आहेत. तुम्ही कुठून आलात? विजयदुर्ग कसे आलात? एसटी घेऊन आलो आम्ही. किती जण आहात तुम्ही? आम्ही जवळजवळ 70 जण आहोत. 13-14 जण आहेत. एक 3 दिवसाची पिकनिक म्हणून आलो होतो. झाला आता आमचा माघारचा लास्ट दिवस आहे. काय आज काय देवस्थानामध्ये काय असं केलेलं आहे? असं डेट अजूनपर्यंत फिक्स माहित नाही. जे होईल अचानक भयानक जे पण होईल तो होईल. तर या बैरागी कासारटाका ऐकलं होतं का पहिल्यांदा? नाही, मी पहिल्यांदा झालो. मला माहित पण नाही, काही आयडिया पण नाही. मला अजून नाही नॉलेज नाही काहीच. पण कसं वाटलं इथलं वातावरण? मस्त आहे, मन प्रसन्न झालं. आणि माझ्याबरोबर माझे मित्रमंडळी जास्तीत जास्त लोक आलेले आहेत आणि एक छान वाटतंय वर्षाचं. आणि एक काहीतरी विरंगुळा असा एक कामाच्या व्यापातून आम्ही काढलेला आहे आणि छान वाटतंय. या देवस्थानामध्ये काय ऐकलंयस? काय सांगशील? पहिल्यांदा आणि माझी पहिलीच वेळ आहे. ते माझे मित्र आलेले होते गेल्या वेळी, मग त्यांच्याकडून ऐकलं झालं की इकडे एक दिवस विरंगुळा घेऊ शकतो आपण. धबधबे अशी एन्जॉय करण्यासाठी इथे येऊन आम्ही एन्जॉय करतो. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.